सो फायनली वेट इज ओव्हर. खूप जणांचे डी एम कॉमेंट्स आलेले की रुचा होम टूर बघायचा आहे. सो हा आमच्या घराचा एंट्रन्स आहे, जिथे खूप सारं शूजसाठी स्टोरेज केलं आहे, हेल्मेटसाठी, रांगोळीसाठी आणि न्यूजपेपरसाठी स्टोरेज केलं आहे. आणि हा वरचा अमेझिंग पार्ट जो सिद्धांतची आयडिया होती. आणि हा असा आहे आमचा एंट्रन्स, जिकडनं आम्ही आमच्या घराला एंटर करतो. सो सेफ्टी डोअर आमचा नेहमी ओपन असतो, त्यामुळे आम्ही थोडा मस्त ओपन ठेवला आहे, कारण का समुद्राची खूप छान हवा इकडनं येत असते. सो हा आमचा शू रॅक आहे, ओपन शू रॅक ठेवला आहे आणि खूप अशी क्रीम आणि डार्क ब्राऊनची थीम ठेवली आहे. सो बेस्ट पार्ट ह्याचा हा आहे की आपण इथे बसून चप्पल घालू शकतो आणि युवानलाही इथे बसवून आम्ही चप्पल घालतो. म्हणजे कोणाला मोबाईलवर बोलायचं असेल, कोणाला त्याचा टाईम स्पेंड करायचा असेल, तर तो बाहेर बसू शकतो, अशी आम्ही व्यवस्थित सोय करून घेतली आहे. हा पूर्ण कॉन्सेप्ट आम्ही डिझाईन केला आहे. कोणताही इंटेरियर डिझायनर किंवा आर्किटेक्चर हायर नाही केलं आहे, फक्त कॉन्ट्रॅक्टर हायर केला आहे. येस, तर वेलकम टू आर जंजीरकर हाऊस. हे फिंगर लॉक आहे, जिकडनं आपण एंट्रन्स करतो आहे. आणि वाव, सो येस, आपण फायनली एंटर झाले. हा टी व्ही युनिट आहे, जिथे आमची जागा फार कमी होती, त्यामुळे आम्ही तिथे जास्त डिझाईन केलं नाही. खूप सारे मॉडेल्स होते ठेवायला, म्हणून काचेची प्लेट लावली. हा आमचा सोफा आहे, जो पाहुणे आल्यावर त्याचा आम्ही सोफा कम बेड करू शकतो. म्हणजे आराम के साथ 2 माणसं इथे झोपू शकतात, इतका स्पेशियस आहे हा. दिसायला जरी छोटा असला तरी आराम के साथ 2 माणसं झोपू शकतात इथे. सो हा आमचा एक बेस्ट डिसिजन होता, की पाहुणे आल्यावर इथे झोपायला जागा व्हायला पाहिजे. ही आहे आमची सेल्फी वॉल. म्हणजे घरात काही फंक्शन्स असले, काहीही असलं तरी इथे उभं राहून आम्ही फोटो काढायचं असं डिसाईड केलेलं. काही व्लॉग शूट करायचे आहेत, काही गोष्टींचे फोटोज व्हिडिओज काढायचे असतील, तर एक वॉल अशी घरात भारी पाहिजे. आणि ही आम्ही पिंट्रेस्टवरनं शोधून स्वतः डिझाईन केलेली वॉल आहे आणि कमाल भारी दिसते आहे. सो हा आहे माझा घरातला सगळ्यात फेवरेट पार्ट, सिटिंग एरिया, जो मस्त व्ह्यू देतो. ॲक्च्युली आमच्या घराला बाल्कनी नव्हती, म्हणून विचार केलेला इतका छान असं काहीतरी सिटिंग एरिया बनवू, ज्यांनी बाहेरचा व्ह्यू एकदम छान दिसेल. सो सिद्धांतची ही फेवरेट फ्रेम आहे पप्पांची, ज्यांनी खूप मेहनत करून शोधून इथे लावून घेतली आहे. आमच्या राजाचा फोटो आहे आणि इथे आमच्या फॅमिली मेंबर्सचे फोटो आहेत. आमच्या ताई, दिदी, मी, माझी सासू आणि घरातले बच्चू हे सगळ्यांचे हॉलमध्ये आम्ही अशा प्रकारे फोटोज लावले आहेत. आणि हा सिटिंग एरिया पूर्ण घरातला फेवरेट पार्ट आहे. सो वरती आम्ही AC नेहमी नाही लावणार आहे, म्हणून AC झाकून टाकली आहे. आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू. अर्धी अख्खी प्रभादेवी परेलपासूनचं सगळ्या गोष्टी इथे दिसतात, ऑलमोस्ट सगळ्या. आणि काही वर्षांपूर्वी ना मी इथे फ्लॅगशिप ॲड एजन्सीमध्ये कामाला होते आणि ती 25व्या माळ्यावर मी कामाला होते. आणि तिकडनं माझं नेहमी अशी इच्छा होती की मीही असं उंचावर कुठेतरी राहायला जायला पाहिजे, आणि जिकडनं सगळी दुनिया दिसेल. आणि आज कुठनं तरी ते स्वप्न पूर्ण झालं. माणसाचं मन चांगलं असलं ना, की त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं फील येतं. आणि आज ती बिल्डिंग बघून वाटतं की हां, डॉट कनेक्ट झाला आहे आणि माझी एक विश पूर्ण झाली आहे. सो इकडनं सिद्धिविनायक मंदिर पण दिसतं, गार्डनही दिसतं आणि आम्ही प्राईम लोकेशनवर राहतो ना असं वाटतं आहे. आणि ऑलमोस्ट निळा आकाश आणि ह्या खूप साऱ्या बिल्डिंग एकदम छान वाईब्स देतात. सो घरातला हा बेस्ट पार्ट आणि फेवरेट पार्ट, ही माझी चॉईस होती, माझं डोकं होतं, त्यामुळे मला ते बेस्ट झाल्यासारखं वाटतं. एकदम बेस्ट. आणि इकडनं बसून आम्ही बाल्कनीसारखा असा व्ह्यू घेऊ शकतो आणि खूप छान नजारे बाहेरचे बघू शकतो. वाव, खूप छान फिलिंग्स आहेत. वरचा सेक्शन आम्ही असं झाकून टाकलं ACचा, कारण का AC नेहमी लावणार नाही आहे. तर AC लावायची असतील तर ते ओपन करायचं, किंवा नाही ओपन केलं तरी चालेल. नंतर घरात जर वयस्कर माणसं आली तर त्यांना जेवण्यासाठी काही सोय म्हणून आम्ही हा एक डायनिंग टेबल टाईप केलेलं, जिथे आम्ही असं हे स्लाईड करून घेऊ शकतो आणि इथे बसून असं म्हणजे खूप काही गोष्टी करू शकतो. वर्सटाईल टेबल आहे हा, म्हणजे जेवणालाही वापरू शकतो. मी इथे बसून ऑफिसचं कामही करायची आणि खूप युजफुल आहे. आणि घरात म्हणजे TV बघायला पण समोरच आहे, त्यामुळे खरंच बेस्ट डिसिजन होता हे सगळं करायचं. घरातला हिरो, माझा फेवरेट पार्ट, कधी न दिसणारा हा स्लायडिंग डोअर इतका फेवरेट आहे. हाही डिझाईन माझा होतं आणि खरंच तर इतका टर्नआउट इतका छान होईल असं वाटलं नव्हतं. AC लावल्यामुळे प्रायव्हसी पाहिजे, सो इथे झोपणाऱ्याला पण प्रायव्हसी मिळेल असा उद्देश होता. उद्या युवान मोठा झाला तर त्याच्या अभ्यासासाठी वगैरे असा विचार करून हा स्लायडिंग डोअर आम्ही बनवलेला.
खूप छान हा आमचा पॅसेज आहे आणि पॅसेज पण आम्ही खूप छान प्रकारे डिझाईन केला आहे. घरातला प्रत्येक कोना डिझाईन केला आहे तसाच हा पॅसेज, म्हणजे इकडे उभं राहूनही आम्ही फोटो काढू शकतो. आम्ही छोटे छोटे लॅम्प पण लावून घेतले आहेत. हा आमचा बाथरूम आहे जिथे आम्ही जास्त काही काम नाही केले आहेत, फक्त नळ आणि लावून घेतले आहेत. आणि हा आहे आमचा टॉयलेट जो आजूबाजूला आहे आणि इथेही आम्ही जास्त काही काम नाही करून घेतलं, फक्त टॉयलेट फिरवून घेतलं आहे बस. सो एकदम लक्झरियस वाईब देतं हे घर. आता आहे मेन पार्ट किचन, जो असा आहे छोटूसा, पण आम्ही याला इतकं छान डेकोरेट केलं आहे. सो आमचे बाप्पा पण आम्ही किचनमध्येच विराजमान केले आहेत आणि खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केले आहेत. मम्मीने हे सगळं व्यवस्थित ठेवलं आहे. प्लस हा क्रॉकरी युनिटवाला सेक्शन आहे जिथे आम्ही मस्तपैकी सगळे ग्लासेस वगैरे ठेवले आहेत. मग डब्यांसाठी आम्ही एक कपाट ठेवला आहे व्यवस्थित ऑर्गनाईज करून, आणि दोन्ही कपाट आम्ही व्यवस्थित लावून ठेवले आहेत आणि असंच लावून ठेवायचा निर्धार आहे. सो हा आहे आमचा छोटासा किचन, तिथे सगळी अरेंजमेंट व्यवस्थित केली आणि किचनमध्ये जेवण बनवताना हा भारी व्ह्यू दिसणार आहे. सो येस, सगळं काही किचनमध्ये आहे. ओव्हन, वॉशिंग मशीन अरेंज केली. हे अगोदरपासून डिसाईड करावं लागतं आणि हे अगोदरपासून आम्ही डिसाईड केलेलं. सो या घरात 2 बेडरूम आहेत, एक छोटा बेडरूम, एक मोठा बेडरूम, म्हणजे एक माझ्या सासूचा म्हणजे मम्मीचा आणि दुसरा आमचा. सो हा माझ्या सासूचा बेडरूम आहे जिथे फुल व्ह्यू आहे. तो छोटासा बेडरूम आहे पण मम्मीसाठी बेस्ट आहे आणि बरं आहे की मम्मीसाठी तिच्या घरासाठी तिला स्वतःचा स्वतंत्र असा बेडरूम आहे आणि तिने तो तिच्या प्रकारे डिझाईन केला. ही माझ्या फॅमिलीचा फोटो मम्मीने लावला आहे आणि युवान बरोबरचा बारशाचा एक फोटो लावला आहे. आणि मम्मीच्या बेडरूममधला एकदम भारी नजारा आहे, कारण का मम्मीचा बेडरूम सगळ्यात बाहेर आहे. सो येस, पूर्ण अर्धी प्रभादेवी, परेल, चेंबूर सगळी साईड इकडनं दिसते, म्हणजे लांबपर्यंत म्हणजे डोंगर पण दिसतात. इतकं छान नजारा आहे आणि ब्लेस्ड फील करतो आम्ही दोघंही की आम्हाला इतक्या सुंदर घरात राहायला मिळतं. सो फायनली वाव, हा आमचा बेडरूम आहे आणि हा वॉलपेपर 4 छान लावतो या बेडरूमला. म्हणजेच हा वॉलपेपर मी डिझाईन केला आहे 4 शटरस्टॉकचे इमेज एकत्र करून. आणि हा सोफा कम बेडच आहे. हा ओपन केल्यावर 6 बाय 6चा बेड आहे. हा आम्ही वॉर्डरॉब पूर्ण भिंतीला अटॅच करून घेतला आहे. मस्त सगळ्या गोष्टी या वॉर्डरॉबमध्ये राहतात आमच्या तिघांच्याही. सो इकडे आम्ही कम्प्युटर टेबल बनवला आहे आणि इथे सिद्धांत रात्रीचं काम करतो कारण का त्याची नाईट ड्युटी असते. वरती एक कबाट बनवला आहे आणि मग आमच्या तिघांचे वेगळे फोटोज, आमच्या लग्नाचे फोटो आम्ही असे एका कॉर्नरला लावून घेतले आहेत. वाव, प्रत्येक गोष्ट आम्ही खूप छान प्रकारे डिसाईड केली आत्ता असं बघितल्यावर वाटतं. आणि येस, आणि मग घरात असं मस्त असा मिरर वगैरे पण लावून घेतला आहे. मला मिरर पाहिजे होता. सो येस, तो लावून घेतला आहे. म्हणजे काही शूट असेल वगैरे तर घरात सगळ्या गोष्टी पाहिजे हा माझा खूप अट्टाहास होता आणि फायनली त्या मला सगळ्या मिळाल्या आहेत. आणि मग आमच्या बेडरूमच्या विंडोमधनं पण खूप छान व्ह्यू आहे, पण तो वरली साईडचा आहे. म्हणजे दीपिका पादुकोणचं घर दिसतं, रोहित शर्माचं घर दिसतं. लिटरली आम्ही असं सेलिब्रिटीज नेबरबरोबर राहतो असं फिलिंग येते. आणि त्या सगळ्यांची घरं इकडेच आहेत. सो घरातला फेवरेट पार्ट म्हणजे हा हिडन कबाट आम्ही छोटंसं असं स्लाईडवालं करून घेतलं आहे, जिथे छोट्या छोट्या गोष्टी, चार्जर वगैरे नेहमी वापरात येणाऱ्या गोष्टी राहतील. आणि येस, तुम्हाला फायनली दाखवायचं होतं की येस, तिथे दीपिका पादुकोण राहते त्या ट्रँग्युलरवाल्या बिल्डिंगमध्ये आणि बाजूच्याच बिल्डिंगमध्ये रोहित शर्मा राहतो. इट फील्स सो नाईस टू असं, म्हणजे आम्ही खूप ब्लेस्ड आहोत. खरंच काहीतरी खूप चांगले कर्म केले आहेत ज्याचं पुण्य आम्हाला मिळतं आहे आणि आम्ही खूप ह्या गोष्टींसाठी झटायला, स्वतःला प्रोग्रेस करायला तयार आहोत. हे सुंदर घर होतं आमचं. आणि हा वॉलपेपर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज DM करा. माझ्याकडे आहे तो वॉलपेपर, मी काही पैशांनी तो विकणार आहे खूप जणांना, कारण खूप जणांचे DMs आलेले. थँक्यू सो मच. अशाच गोष्टीसाठी रुचाला सबस्क्राईब करा, कारण का माझ्याकडे सगळ्या गोष्टी सुंदर तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्की मिळतील. थँक्यू सो मच. रुचा द हॅपी गर्लला आत्ता सबस्क्राईब करा, कारण का आता आम्ही खूप छान छान व्हिडिओज फक्त तुमच्यासाठी बनवणार आहे जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये युजफुल ठरतील. थँक्यू सो मच.